हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी हे उमेदवार म्हणून आज अर्ज भरणार आहेत। तर आज इथे दसरा चौकमध्ये मोठ्याने गर्दी झाली आहे। कार्यकर्ते आणि राजकारणी देखील इथे उपस्थित आहेत। तर आपल्यासोबत काही महिला आहेत। मॅडम, तुमचं नाव काय? माझं नाव सुवर्ण संजय अपराज। मी माजी सभापती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पश्चिम महाराष्ट्राची महिला आघाडी अध्यक्ष आहे। आणि आज आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी साहेबांचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत। राजू शेट्टीच का, म्हणजे या हातकणंगले मतदारसंघासाठी राजू शेट्टीच का, हे फक्त मी थोडक्यात सांगते। कारण सर्वसामान्यांचा आणि गोरगरिबांचा विचार करणारा एकमेव नेता म्हणजे राजू शेट्टी आहेत। त्यांनी उसाला दुधाला दर मिळू दे किंवा इतर जे आपण धान्य पिकवतो त्या पिकाला आपल्याला मोबदला मिळवण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न करत असतात, रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतात, त्यांनी गोरगरिबांचा विचार करत असतात। इतकेच नव्हे तर महिलांच्या बाबतीत सुद्धा ते अगदी बहिणीच्या पाठीमागं भाऊ कसा उभा राहतो तशा प्रकारे ह्या राजू शेट्टी साहेबांचं काम आहे। जी मणिपूरला घटना घडली त्या घटनेमध्ये कुठल्याही देशातील इतर नेत्याला किंवा कुणालाही वाटलं नाही की त्या महिलांच्याबद्दल आपण बोलावं, पण एकमेव असे राजू शेट्टी आहेत की त्यांनी इचलकरंजीमध्ये 3 दिवस अन्नत्याग आंदोलन केले। त्यांना बीपीचा शुगरचा त्रास असून देखील ते 3 दिवस अन्नाचा कण घेतली नाही, ते फक्त आमच्या महिला भगिनींच्यासाठी आणि यासाठीच ज्यामुळे आम्हाला सुखाची भाकरी मिळते, ज्या आम्ही शेतामध्ये काबाड कष्ट करून पिकवतो तर त्याला मुबलक असं भाव देण्याचं काम हे राजू शेट्टी करत असतात। आणि त्यांचा हात बळकट करण्यासाठी त्यांना आम्ही खासदार म्हणून संसदेमध्ये पाठवणार आहे। आणि आम्ही यावेळी सगळं महिला भगिनींनी मनावर घेतलेलं आहे की आपण जे आपल्या संसाराचा गाडा ओढत असताना जे आपल्याला अडचणी येत असतात त्या अडचणी फक्त राजू शेट्टींच्यामुळे दूर होतील। यामुळे आम्ही सगळ्या महिला भगिनींनी त्यांना गुलाल लावायचा आणि निवडून द्यायचा एकच निर्धार करून या ठिकाणी आम्ही आलो आहोत। म्हणजे ते निवडून येतील असा विश्वास आहे? तर आम्हाला पूर्णपणे 100% खात्री आहे, कारण आता शेतकऱ्यांना समजलं आहे की आपण गेल्या वेळी जी चूक झाली ती आता चूक होणार नाही। कारण गेल्या वेळी साहेब खासदार झाले नाहीत म्हणून आम्ही शेतकरी लोक एवढं पाठीमागं आलो की आमच्या कुठल्याही मागण्या मान्य होत नाही आहेत। आता येऊन बघितलं तरी उसाच्या दरासाठी एवढं आंदोलन झालं, एवढा रस्ता रोको झाला, पण ह्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील शब्द फिरवला, निवेदन दिलेले होते, त्यांनी लेखी पत्र दिले होते की 100 रुपयाचे जे पैसे आम्ही तुम्हाला द्यायचं ते देऊ, पण त्यांनी दिलेलं नाही आहे। ते सर्व शेतकऱ्यांचा या सरकारनं विश्वासघात केलेला आहे आणि याचा जाब विचारण्यासाठी आम्ही राजू शेट्टींना संसदेमध्ये पाठवणार आहोत। धन्यवाद। मावशी, तुम्ही कुठून आलाय? निमशिरगाव। नाव काय तुमचं? माझं नाव सौ संगीता विजय देसाई। आता तुम्ही इथं उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी आलाय, तुमचं काय, म्हणजे तुम्ही का पाठिंबा देत आहात त्यांना? कारण ते गोरगरीब जनतेचे किंवा शेतकऱ्यांचे कैवारी आहेत, शेतकऱ्यांच्या भावाला उसाला दर देणारे आहेत आणि त्यांनी उसाला दर देऊन परत आणि प्रत्येक शेतकऱ्यासाठी, प्रत्येक पर्सनल शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी काळजी वगैरे व्यवस्थित घेतात आणि उसाला नव्हे ते दुधाला सुद्धा दर देतात त्यांनी। जर निवडून आले तर ते विकास होईल ह्यावर तुमचा विश्वास कसा आहे? 101% आहे, 101% येणार। तुम्ही कुठून आलाय वहिनी? निमशिरगाव होणार। किती जणी आलाय तुम्ही एकूण आम्ही 50-60 महिला असेल। तुम्ही आता उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी इथं आलाय, याच्या मागचं काय पार्श्वभूमी काय आहे आता सध्या? पार्श्वभूमिका सध्या राजू शेट्टी साहेबांचं सारखं कार्य आजपर्यंत कोणी केलेलं नाही आणि करणार नाही आहे। इथून पुढं काय साहेबांच्या ह्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि त्यांना निवडून देण्यासाठी आणि त्यांचा फॉर्म भरण्यासाठी। तुमचं नाव काय? वैशाली पाटील। मी शेववाडीहून आलेलो आहे। साहेबांना विजयी करायचा हा एकच आमचा संकल्प आहे। आज आम्ही साहेबांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इथं सर्व आम्ही माता भगिनी हजर राहिलेलो आहोत आणि आमचं एकच जिद्द आहे आणि आम्ही सर्वजण एक दिलाने, एकजुटीने, एक मनाने खासदार राजू शेट्टी साहेबांना संसदेत पाठवणार आहोत। संसदेत पाठविण्याचं कारण म्हणजे माननीय खासदार राजू शेट्टी साहेब हे एकमेव असा एक व्यक्ती आहे की जो सरकारला नमविला जाईल। भाजपचे कार्यकर्ते आहेत, ते एका महिलेला 500 रुपये देऊन सभेला घेऊन आले आहेत। गाड्या मोकळ्या आहेत त्यांच्या, पैसे देऊन पण माणसं बंद झालेत। इथं बिन पैशाची माणसं आले सगळे। हे तुम्ही ठामपणे सांगताय? हो, ठामपणे। एक नोट असा आहे कार्यक्रम, आम्ही राजसाहेबांना नाही तर स्वतःचा एक नोट आणि स्वतःचा एक नोट दिलेला आहे आम्ही। स्वतःचा
एक नोट स्वतःचा एक वोट म्हणजे आम्ही एक मत पण देणार आणि त्यांना इलेक्शनसाठी आम्ही पैसे पण देणार, आम्ही निवडून आणणार आम्ही. माझा महाराष्ट्राच्या माध्यमातून मी हातकणंगले मतदारसंघातील सर्व तरुणांना एकच कळकळीची विनंती करणार आहे की आपल्या बापाच्या घामाला दाम मिळवून द्यायचं कुणी काम केलं असेल तर फक्त आणि फक्त राजू शेट्टी यांनी केलेलं आहे. आणि इथून पुढे भविष्यात या तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी व आपल्यावर हे कारखानदारांनी जे अन्याय केलेला आहे आणि ऊसाच्या दराच्या संदर्भात राजू शेट्टींनी जी भूमिका घेतलेली आहे, आपल्या ऊसाचे पैसे मिळवायचे असतील, आपल्या बापाच्या कामाला दाम मिळवून द्यायचा असेल तर फक्त आणि फक्त राजू शेट्टींनाच मतदान करून आपल्या बापाच्या कामाला दाम मिळवून देऊ. मी बाहुबली राजाराम सावळे, पंढरपूर तालुका, गाव माझं सरकोली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तुम्ही तर आता पंढरपूरमधून इथं आलाय काय? मी पंढरपूरनं यायचं कारण म्हणजे मागल्याच आठवड्यात पंढरीच्या पांडुरंगाला ओल्या पडद्याने साकडे घालून पायी वारी करत ज्योतिबाला आलो. का आलो तर माझा राजू शेट्टी बाबा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी एवढाच बहादर आहे की संसदेत आपला शेतकऱ्याचा बुलंद आवाज उठवण्यासाठी दुसरा कोण नसून ही बगलबाचे नुसते इलेक्शन आले की दिसतात. फक्त एक आणि एकच राजू शेट्टी, शेतकऱ्याला न्याय देणारा माणूस म्हणजे एकमेव राजू शेट्टी आहेत. म्हणजे तुम्ही पंढरपूरवरून पायी आलाय तर पायी वारी करत इथे ज्योतिबाला लोटांगण घालून ह्या ज्योतिबाचाच गुलाल माझ्या राजू शेट्टीला 4 जूनला मिळावी एवढीच माझी खंत आहे. म्हणून इथंपर्यंत मी लेकरं बाळ सोडून शेतकऱ्याला न्याय मिळावा ह्या भूमिकेतनं मी इथंपर्यंत आलेलो आहे. मग त्यांच्या विकास कामाबद्दल काय सांगाल तुम्ही? त्यांच्या विकास कामाबद्दल महाराष्ट्रभर शेतकऱ्याला न्याय द्यायची भूमिका घेतली आणि इथून बी मोहरं जास्ती भूमिका घेणार हीच मला अभिमान वाटतो. आणि इथूनही बी मोहरं भविष्यात चांगली वाटचाल आणि शेतकऱ्याला न्याय मिळणारा आणि देणारा माणूस राजू शेट्टीच आहे. होणाऱ्या विजयाबद्दल काय सांगाल? होणाऱ्या विजयाबद्दल सर्व शेतकऱ्यांची भावना एकच आहे की बाबा राजू शेट्टी. काय लोक विघ्न संतोषी असे आहेत की बाबा इलेक्शन आणून पैसे देऊन दारू पाजून लोक पैसे गाड्या भाड्यानं करून देतात. पण आम्ही सो खर्चानं इथंपर्यंत का आलो तर पंढरपूर इथं आलो आहे की बाबा इथल्या लोकांना सद्बुद्धी द्यावी आणि शेतकऱ्याला न्याय देणारा माणूस कोण असेल तर फक्त आणि फक्त राजू शेट्टीच असणार आहे. आणि त्यांना लाखाच्या मतदान द्यावे आणि शेतकऱ्यांना आणि इथल्या मतदारांना जे मतदार आहेत त्यांना माझी एकच कळकळीची विनंती की बाबा त्यांना चांगली सद्बुद्धी पांडुरंगानं घालावी. आणि खरा शेतकऱ्याचा पांडुरंग आपण जर म्हणत असेल पंढरपूरचा पांडुरंग आहे तर खरा शेतकऱ्याचा महाराष्ट्रातला राजू शेट्टीच खरा पांडुरंग आहे. काका तुम्ही कुठून आलाय? किन्ही गुणकीहून, कोणता तालुका? हातकणंगले तालुका. तुम्ही तुमचा उमेदवारी आज अर्ज भरण्यासाठी इथे आलाय तर त्याचं काय मागचं काय तयारी असेल किंवा तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल? राजू शेट्टीशिवाय शेतकऱ्यांना कोण पर्याय नाही. इथं आलेली सर्व जनता ही स्वखर्चानं आलेली आहे. दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज भरायला आले, एका बाईला 500 रुपये दिले त्यांनी, पण ही सर्व जनता पदरचं तेल पेट्रोल घालून आलेलं आहे. आम्ही सगळी स्वखर्चाने येते. शेतीमालाला जर रास्त भाव मिळायचा तर राजू शेट्टीशिवाय पर्याय नाही. संसदेत शेतकऱ्यांचा आवाज जर न्यायचा